या खेळाडूंचं कौतुक होत आहे. एवढी शांतता बरी नव्हे. मला असं वाटतं टाळ्या जरा जोरदार सगळ्यांसाठी. आवाज आला पाहिजे, मला सगळ्यांकडनं आवाज आला पाहिजे जोरदार. ध्रुव किल्लेकर आपण स्टेजवर यायचे. ध्रुव किल्लेकर रायफल शूटिंग. ध्रुव किल्लेकर आणि शांतनू कटाळे आपण पण यायचं स्टेजवर. शांतनू कटाळे आपण पण स्टेजवर यायचंय. ध्रुव किल्लेकर आणि शांतनू कटाळे आपण स्टेजवर यायचंय. रायफल शूटिंग नॅशनल आपले नॅशनल प्लेयर आहेत दोघेही. रायफल शूटिंग खेळाडूंचं अभिनंदन. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर स्थानापन्न व्हायचे. मी श्रीकांत वाड सरांना विनंती करेन मंचावर थांबण्याची. बाकी आपल्या अतिथीगणांना विनंती करेन आपण समोर स्थानापन्न व्हायचे. येस विथ द ट्रॉफी. डॉक्टर श्रीकांत शिंदे सर आणि हरभजन सिंग सरांसाठी जरा आवाज आला पाहिजे. मी विनंती करतो मान्यवरांना आपण स्थानापन्न व्हायचे. आणि श्रीकांत वाड सर मी आपल्याला विनंती करतो आपण सगळ्यांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचंय. सगळ्यांना विनंती आहे. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, सन्माननीय खासदार श्री गणेश मस्केजी, क्रिकेटमधील चालती बोलती दंतकथा म्हटलं जातं असे लिजेंडरी स्पिनर श्री हरभजन सिंग, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, क्रीडा रसिक आणि क्रीडा विश्वातले दिग्गज आणि माझ्या खेळाडू मित्रांनो, आज या ठिकाणी या दुसऱ्या एडिशनला खासदार क्रीडा चषकचं लॉन्चिंग या ठिकाणी आत्ताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. आणि सर्वप्रथम मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की आज देशात अनेक राजकारणी आहेत, पण खेळामध्ये खरोखर रुची घेऊन आणि खेळाडूंसाठी प्रत्यक्षात काही योजना अंमलात आणण्यासाठी ते जितक्या तळमळीने काम करतायत, तसा राजकारणी मिळणं, तसा लोकप्रतिनिधी मिळणं अतिशय अवघड आहे. आणि ते आमच्या ठाण्याचे आहेत, कल्याणचे आहेत, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अशा प्रकारचा अभिमान वाटतो. नुसतंच त्यांचं अभिनंदन करून भागणार नाही, कारण यंदाच्या वर्षी त्यांनी क्रीडा महोत्सवाचं, खासदार चषक क्रीडा महोत्सवाचं जे स्वरूप आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये खेळाडूंची संख्या जवळजवळ आपल्याला 1 लाखापर्यंत न्यायची. अनेक नवीन खेळ आपण ॲड करतो आहोत. या सर्वांना खेळाडूंना पाठबळ देण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत. क्रीडा क्षेत्रातली कुठली छोटी का होईना समस्या जरी त्यांच्याकडे घेऊन गेलं तर त्याचं ते वेळात वेळ काढून निराकरण करतात, याचा मला स्वतःला अनुभव आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलावं हे तेवढं कमीच आहे असं या ठिकाणी मी म्हणेन.
या समारंभाला लॉन्चिंगला जर आपण इतका उत्साह दाखवत आलात, इतकी गर्दी करून आणि इतक्या उत्साहाने आपण याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत, त्याचं संपूर्ण योजनाबद्ध कार्यक्रम नुकताच डॉक्टर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व संघटनांच्या मीटिंगमध्ये आत्ताच सर्व नियोजन केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे या स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पडतील असं मला स्वतःला वाटतं. सगळ्या क्रीडा संघटनांच्या वतीने मी श्रीकांत शिंदे सरांना असं अभिवचन देतो की त्यासाठी लागणारी संपूर्ण मदत, संपूर्ण पाठिंबा जे काय लागेल ते आम्ही सर्वजण एक दिलाने करू आणि हा क्रीडा महोत्सव यशस्वी करू. याला आमच्या सर्वांतर्फे आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ही ग्वाही देतो की या स्पर्धा निश्चितपणे यशस्वी करू आम्ही सर्वजण मिळून आणि तुमच्या पाठिंब्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. आता मात्र ज्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या विचारांमधून, ज्यांच्या स्वप्नवत वाटणारं जे सत्य साकारण्याची जी स्थिती गेल्या वर्षी आपण पाहिली, त्यांना मंत्रता. दूध आपण एक प्रेस कॉन्फरन्सच्या दिशेनेच वळणार आहोत आणि हे सगळं करत असताना गेल्या वर्षी 30,000हून अधिक स्पर्धकांना आपण समाविष्ट होताना पाहिलं आणि ह्या वर्षी त्याची संख्या जसं आता वाढ सरांनी म्हटलं की 1 लाखाच्या वर आपल्याला घेऊन जायचे, नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळेल. पण ज्यांनी हे स्वप्न साकारण्याची जिद्द बाळगली असे कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार, संसद रत्न सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांना मी विनंती करतो आपण मंचावरती निमंत्रित आहात. जर टाळ्या जोरदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांसाठी झाल्या पाहिजेत. आज सर्वप्रथम मी सगळ्या खेळाडूंना आणि उपस्थित सर्वच जे आपले लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सगळ्यांनाच नॅशनल स्पोर्ट्स डेच्या, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवशी 29 ऑगस्टला आपण खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याचं लॉन्चिंग आणि आपण म्हणू शकतो की प्रेस कॉन्फरन्स आजच्या दिवशी करतोय. आज आपल्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहकार्य आणि सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट आयकन हरभजन सिंह जी हे इथे उपस्थित आहेत. मैं बच्ची आपका बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ. ते माझे मित्र देखील आहेत, आता ते राज्यसभेमध्ये आहेत. पण एक चांगला माणूस, एक चांगला मित्र जो आहे हरभजन सिंग मध्ये आपण सगळे लोक पाहू शकता. मी त्यांना परवाच फोन केला होता की असा आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात जर आपण आलात तर या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि मुलांना देखील एक उत्साह, त्याचबरोबर त्यांना एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल. तर आज ते आपल्यामध्ये आहेत, त्यांचं खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याची सुरुवात आपण करतोय. आपल्या या देशामध्ये विविध कार्यक्रम, फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात, पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा. पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने. आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता. गेल्या वर्षी 30,000 पार्टिसिपेंट्स आपल्याला या निमित्ताने मिळाले. या वर्षीचं टार्गेट आपलं आहे 1 लाख पार्टिसिपेंट्स. 1 लाख पार्टिसिपेंट्स म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहेत 1 लाखापर्यंत जातील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस या सगळ्या आपल्या जे संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आज श्रीकांत वाडजी इकडे बोलत होते की ते देखील गेल्या वर्षी
त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या एकवटल्या होत्या. आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत. मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत. आज इथे श्रीकांत वाडजी आहेत, अशोक आहेरजी आहेत, सतीश जाधव, किशोर म्हात्रे, सारंग कांबळे, मालोजी भोसले, सलील बंडे, आकाश पाटील आणि अजून ज्यांची नावं इथे घेतली नाही मी, त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला. पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे. यावर्षी आपल्याला 1 लाख पार्टिसिपेंट्स जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये, या खासदार क्रीडा संग्राममध्ये सामावून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे 3 महिने मला वाटतं कालावधी आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यासाठी एक टोल फ्री नंबर, काय टोल फ्री नंबर 9338567567 9338567567 या नंबरवरती जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला लिंक, जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपले डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायचे आहे. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमाने देखील आपण विविध खेळाडूंपर्यंत पोहोचणार आहोत. यावेळेस आपण इनडोअर आउटडोअर वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, पण त्याच्यामध्ये अजून भर आपण जी घालतोय ती भारतीय खेळांची. लेझिम असेल, त्याचबरोबर प्रो गोविंदा असेल, ढोल ताशा स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्या स्पर्धेमध्ये अजून ऍड करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये घेतला जाईल. बघा, पहिला गोविंदा फक्त दहीहंडी आली की लोक जे आहेत ती गोविंदा जो आहे तो साजरा करायचा. पण आता पूर्वेश सरनाईकडे बसले, त्यांनी त्या गोविंदाला प्रो गोविंदा हे स्टेटस दिलं. राज्य सरकारने देखील गोविंदाला स्पोर्ट्सचा दर्जा दिला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जे इतके वर्ष दहीहंडीच्या माध्यमाने सराव करतात पूर्ण वर्षभर, त्यांना जो आहे तो स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला नव्हता. तो स्पोर्ट्सचा दर्जा शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला. तो प्रो गोविंदा देखील आपण या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सामील करून घेतोय. आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण असा हा प्लॅटफॉर्म देतो मुलांना, तेव्हा मला वाटतं मुलांना स्पोर्ट्स बद्दलची भावना जी आहे, इंटरेस्ट जो आहे हा जास्त निर्माण होतो. आजच्या युगामध्ये आपण पाहत असाल की आपली लहान लहान मुलं देखील छोट्या मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये गुंतलेली आहेत. मोबाईल मधलाच खेळ त्यांना वाटतो की खेळ आहे करून, त्यांना वाटत नाही. कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवसभर जे आहे ते बाहेर असायचो, क्रिकेट खेळायचो, विटी दांडू खेळायचो, काय काय खेळायचो वेगवेगळे. ते आता सगळे खेळ जे आहेत हे बंद झाले. आबाधुबी असेल, काय काय भरपूर गोष्टी काय काय खेळायचो, घरामध्ये थांबायचोच नाही. पण आता उलट झालंय. आता लहान मुलं जे आहेत घरामध्येच बसून मोबाईलवरती गेम खेळायला लागले. स्क्रीन टाइम एवढा वाढला की त्यांना चष्मा असेल, बाकी सगळे आजार असतील, हे सगळे आजार वाढत चाललेले आहेत. मला वाटतं हे जर रिव्हर्स तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक जण इथे लोकप्रतिनिधी देखील बसलेला आहे. खेळाला जास्तीत जास्त महत्त्व जे आहे ते आपण दिलं पाहिजे. आपण लहान मुलांना स्क्रीन पासून जेवढं लांब ठेवू शकतो तेवढं लांब जे आहे ते आपण मुलांना ठेवलं पाहिजे. नाहीतर आज क्या होता है, बच्ची छोटे बच्चे होते हैं, बाबा खाना नहीं खा रहा है तो उसको मोबाइल दिखाओ, तो उसका इंटरेस्ट वो मोबाइल में ही बढ़ते जाता है. और मोबाइल की दुनिया उनको लगती है पूरी दुनिया है. तर मला वाटतं ह्या सगळ्या दुनियेमधून, ह्या सगळ्या स्क्रीन टाइम मधून लोकांना, मुलांना बाहेर काढणं आणि स्पोर्ट्सकडे वळवणं हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम इथे आयोजित करतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमाने लहान मुलांना देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल. लहान मुलांना येईल, तरुणांना येईल, त्याचबरोबर वृद्धांसाठी देखील आम्ही या खासदार क्रीडा संग्राममध्ये विशिष्ट खेळ जे हे सगळे खेळ आपण आणायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की खासदार क्रीडा संग्राम जसं गेल्या वर्षी एक सक्सेस झाला, आज हे पुढचं वर्ष दुसरं वर्ष आहे. याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने स्पर्धक जे आहेत त्याच्यामध्ये कसे पार्टिसिपेट करतील याच्यासाठी मी सगळ्या असोसिएशन्सला आणि सगळ्या लोकांना इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील आपापल्या वॉर्ड्समध्ये, आपापल्या जिथे आपण राहता तिकडच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करा. त्यांना एक फक्त टोल फ्री नंबर आपल्याला द्यायचा आहे. 1 सप्टेंबर पासून याची सुरुवात, रजिस्ट्रेशनची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत.
एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी माझे मित्र लोकसभेतील पार्लमेंटमधले सहकारी हरभजन सिंग यांचं देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कि आप टाइम निकाल के यहाँ पर आए इस लॉन्च इवेंट में. आपका तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद और ऐसा ही सपोर्ट आने वाले समय में आपका यहाँ पर रहेगा ऐसा विश्वास यहाँ पर मैं व्यक्त करता हूँ. फिर से एक बार सभी का सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपल्याला विनंती करतो आपण स्थान बनवायचं. साहेबांच्या म्हणण्याचा अर्थ हाच होता की मुलांना आता हे आपल्याला शिकवायचं आहे की तुमची स्क्रीन टाइम जास्त न वाढवता त्या स्क्रीनवर तुम्ही स्वतःला कधी बघू शकता, कसे बघू शकता हे मात्र आपल्याला पाहायचंय. आणि